श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आज आम्ही मालेगावच्या आमच्या चंदनपुरीच्या यात्रेला आलेलो आहोत. तर बघा किती गर्दी आहे मंदिरात. आम्ही बाहेरून तुम्हाला दाखवते मी मंदिर. खूप छान दिसते आणि पूर्ण मंदिरावर भंडारा उधळलेला आहे खंडेरावाचा. आम्ही सर्वजण पूर्ण परिवार यात्रेची मजा घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आलेलो आहोत. मंदिरात आमचं खूप छान दर्शन झालं. आम्ही बाहेर येऊन नारळ फोडलं, देवाला प्रसाद ठेवला आणि आता चाललो आहे आम्ही यात्रा हे करायला, बघायला. सर्वात प्रथम आम्ही ना देवाची तळी भरून घेणार आहोत खंडेरावाची. देव आणलेले ते आम्ही भेटायला. हे बघा काय गर्दी आहे. इकडे भरपूर लोक येतात यात्रेला. तुम्ही पण या मालेगावच्या यात्रेला. खूप गर्दी असते आणि लग्नाचे गोंधळ पण होतात. आता हे बघा आम्ही तळी भरतोय. पुढे मी तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही काय काय मज्जा केलेली आहे आणि सबस्क्राईब करा. काय काय खाल्लं आहे आणि काय पाहण्यात वगैरे बसलो आहे, आनंद लुटलेला आहे ते पूर्ण बघा आणि सबस्क्राईब बी करा चॅनलला. चला तर आपण पुढची यात्रा बघूया आणि यात्रेची मजा लुटूया. हे बघा काही आम्ही फोटो काढलेले. आमचा परिवार आहे या फोटोमध्ये. हे बघा वेगवेगळे दुकानं लावले. इथं बांगड्यांचं दुकान आहे, मोबाईलचे कवर, भरपूर दुकाने लागलेले यात्रेत. आम्ही एक मोबाईलसाठी छान कवर घेतलं. भरपूर खरेदी पण केली आम्ही यात्रेत. नवीन नवीन पर्स, छोटे छोटे पाऊच वगैरे, मोठ्या बॅग्स भरपूर आहे. कटलरी ज्वेलर्स आहे, ज्वेलरी, बांगड्या, वेगवेगळ्या बांगड्या, मेटलच्या स्टोनवाल्या वगैरे भरपूर लावलेले स्टोर्स. आम्ही भरपूर खरेदी पण केली. वेगवेगळ्या मुलींसाठी, आपल्या मुलींसाठी काही काही वेगवेगळे कटलरी वस्तू खरेदी केल्या. किती छान आहे बघा, दिसायला किती सुंदर दिसत आहे. काही किचनचे दुकान होते, या छोट्या बार्बी डॉल वगैरे. किचन किती छान आहे बघा, सुंदर सुंदर लावलेले एकदम. खूप छान आहे छोट्या मुलांसाठी. छोटे छोटे पाळणे, गाडीचे पाळणे. इकडे मोठे पाळणे, मोठ्या पाळण्यांमध्ये आम्ही इतकी मज्जा केली आणि इतका आनंद लुटला ना. आम्ही सर्वजण मोठ्या पाळण्यामध्ये बसलो होतो. फार मज्जा आली. जीवनात थोडा एन्जॉय तर करायलाच हवा. काम करून करून फार कंटाळा येतो, त्यामुळे असं वर्षातून 6 महिन्यातून गेलं ना तर खूप मज्जा येते. हे बघा किती मोठे पाळणे तुम्ही बघू शकता. आमच्यासाठी तर हेच आमच्यासाठी SL वर्ड आहे. हे बघा आता यूट्यूबसाठी मी जे रेसिपी चालू केल्या त्यासाठी मी इथून भरपूर खरेदी केली. प्लेट्स वगैरे, छोटे बाऊल वगैरे घेतले. तुम्ही माझ्या रेसिपी बी बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करत चला. अजून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला. आणि हे बघा किती छान छान आहे बघा. इथून भरपूर खरेदी केली मी चॅनलसाठी. माझ्याकडे एवढ्या प्लेट्स वगैरे नव्हत्या ना, त्यामुळे मी इथून घेतल्या. किती छान आहे बघा. सूपचे स्पून वगैरे घेतले. आमची सर्व खरेदी झाल्यानंतर आम्ही पाळण्यांकडे गेलो परत. आणि सर्व मुलं, छोटे छोटे मुलं, परत आम्ही सर्व लेडीज लोक मोठ्या पाळण्यात बसलो. नंतर आम्हाला खूप खूप भूक लागली होती. मग आमचं लक्ष डायरेक्ट जेवणाकडं गेलं, खाण्याकडं, नाश्ता. आणि आम्ही गरमागरम पाववडे, गरमागरम जिलेबी, भजी, त्यासोबत मिरची, सर्वांनी असा ताव मारला ना तर विचारूच नका. आणि जेवणाचा सर्व काही आनंद लुट, सर्वांसोबत यात्रा फिरण्याचा आणि सर्व काही खाण्याचा, परत काही वस्तू घेण्याचा आनंदच वेगळा असतो. तुम्ही पण असं जात असाल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू. तुम्हाला मालेगावची यात्रा कशी वाटली, चंदनपुरीची, कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.